वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजी शहर भाजपाच्या वतीने इचलकरंजी आगार प्रमुखांना निवेदन। इचलकरंजीतून रात्री 10 नंतर कोल्हापूर व सांगली मिरज मार्गावर एसटी बस फेऱ्या सुरू होत्या, त्यामुळे नोकरदारांसह व्यापारी वर्गाची मोठी सोय होत होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे पुन्हा या मार्गावरील रात्रीच्या वेळी एसटी बसेसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी इचलकरंजी शहर भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील यांना निवेदन करण्यात आली। जर सदर मार्गावरील एसटी फेऱ्या सुरू झाल्या नाहीत तर याबाबत आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावर आगार प्रमुख सागर पाटील यांनी तातडीने सदर मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी राजेश राजपुते, नागुताई लोंढे, योगिता दाभोळे, नीता भोसले, कौशल्या गाडे, दीपक पाटील, सचिन माळी, अभय बाबेल, माधवी मुंडे, वर्षा कांबळे, उमा चव्हाण, उमा जाधव, वंदना शिंदे, संगीता घोरपडे, अलका विभूते, विद्या केसरे, प्रमोद पाटील, सागर कचरे, सिद्धलिंग बुक्का, अर्जुन सुतार, सचिन कोरे, ॲडव्होकेट वैभव हावळे, उमाकांत दाभोळे आदी कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील